हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू 3J टेल्स. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वस्त राहा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे छान सुखरूप राहा, हीच बाप्पाच्याने प्रार्थना. सो आज मला मी पसारा आवडती आहे आणि ॲक्च्युली आवडता आवडता मला काय मिळालं आहे काय सापडलं आहे म्हणजे दिस इज माय वेडिंग लेहेंगा आणि त्याच्यावरची ओढणी आहे. सो कसं आपल्या जुन्या मेमरीज हे अजिबात हे एकदाच यूज होतं ॲक्च्युली, आणि आपण तेव्हा इतके जास्त एक्सायटेड असतो की आपल्याला असं असतं की नाही, माझं लग्न आहे, आपलं लग्न आहे, सो रेंटने का घेऊया. म्हणजे तो विचार मी तेव्हाही केलेला की का बाय करायचं आहे ना, बाय करून एवढे 15-20 हजार घालवण्यापेक्षा आपण रेंटने घेऊ. पण परत नाही, नको, एकदाच लग्न होतं, सो नाही, मी स्वतः तो रेंटने घेण्यापेक्षा मी बाय करेल आणि ते आपली चॉईस, आपलं फील असतं. सो एनिवेज मी हे सगळं असं त्यावेळेस विकत घेतलेलं आणि हे सगळं आता जागाच नाही, इतके कपडे झाले. सो आता थोडंसं ते पॅक करून ठेवती आहे. येस, रेड कलर, रेड मरून असा मी लेहंगा घेतलेला. हळदीचा हा लेहंगा घेतला होता आणि हा मी फक्त एकदा घातलेला आहे. हा मी त्यानंतर कधीही वेअर केला नाही. आता माहीत नाही हा कधी मी परत पुन्हा वेअर करेन, बट आठवणी असतात आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला ते कोणाला द्यावंसंही नाही वाटत. आणि बिकॉज हळदीचं, लग्नाचं हे एक नवीन मेमरी असते ॲक्च्युली आपल्यासाठी त्यावेळेस, आणि ती मेमरी किंवा त्या आठवणी जपून ठेवायला हे आपल्याला खूप जास्त आवडतं. आणि येस, हा ड्रेस होता, हा लग्नाचं सगळ्यात फर्स्ट फंक्शन, मेहंदी, मी त्याला हा वेअर केलेला. हा पण खूप छान आहे. मेहंदीला म्हणजे मेहंदी काढताना ॲक्च्युली मी हा वेअर केलेला, आणि मग फोटो सेशनसाठी जे होतं, फोटो सेशनला मी या टाईप हा मल्टी कलरचा वेअर केलेला. मी वैदिक पद्धतीला नऊवारी वेअर केलेली आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन केलेलं. आणि हे मी खूप त्यावेळेस असं थोडंसं ट्रेंड होता, आता तर इझिली खूप जास्त अवेलेबल होतं पटकन गोष्टी, आणि त्यावेळेस एवढ्या गोष्टी नव्हत्या अवेलेबल. सो मी हे कस्टमाइज करून घेतलेलं. हे प्रॉपर मी मीटरवर कपडा घेतलेला आणि ही लेस यावर लिहिलेलं आहे सदा सौभाग्यवती भव, आणि हा मी कॉन्ट्रास्ट वेअर केलेला. हा शेला होता ॲक्च्युली माझा. सुद्धा मी हळदीला घातलेला, म्हणजे मी साऊथ इंडियन लुक केलेलं. सो त्या साऊथ इंडियन लुकवर म्हणजे मी हे ग्रीन घातलेला, आणि जी येल्लो साडी होती माझी ती अशी हाफ साडी म्हणून मी ड्रेप केलेली. आणि त्यानंतर मग थोड्या वेळात हे घालण्यावर फ्लावर ज्वेलरी असं घातलेलं. सो हे 2 हळदीचे आहेत. परत हा जो आहे संगीतचा होता ॲक्च्युली घागरा, हा खूपच छान, म्हणजे हा मला खूप जास्त आवडतो. याचं फिनिशिंग पण छान आहे, कलर पण असा मस्त आहे, बेबी पिंक कलर, आणि हा छान दिसतो ॲक्च्युली. हा परत कधी मी नाही घातला आहे. लेट्स सी, आता काही फंक्शन असेल, काही वेळ असेल तर वेअर करेन. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम यू ऑल टू 3J टेल्स. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या अग्नीमध्ये तुमचे सगळे दुःख हे सगळे संपून जावं, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा. आज आहे होळी आणि त्यानिमित्त दरवर्षी होळीला आमच्या घरी पुरण बनवलं जातं. तुमचा नैवेद्य हा कधी असतो हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. आमचा नैवेद्य हा संध्याकाळीच असतो आणि पुरणाचा, गोडाचा नैवेद्य असतो. सो पुरण, कटाची आमटी, भजी, कुरडई, पापड असा नैवेद्य असतो, आणि ते सगळं आता करणार आहेत. तसं आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6. सो पटपट ते रेडी करते, प्रिपरेशन करते, पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवते. हार्डली हाफ ॲन आवरमध्ये ते कम्प्लीट होऊन जातं. त्यामुळे आणि मग त्यानंतर मी रेडी होते. सो यू पीपल स्टे ट्यून. साडी नेसायची म्हटलं म्हणजे प्रेस करणं तर आलंच. पटपट इस्त्री करून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते. नैवेद्याचं ऑलमोस्ट भजी पापड झालेलं आहे आणि पुरणपोळी देखील झालेली आहे.
फक्त कट काढून त्यात मसाला परतवून घेते आणि आमटी देखील ही तयार झाली आहे. आणि बाकीच्या पुरणपोळ्या ज्या आहेत ते नैवेद्य दाखवल्यावर गरम गरम करूयात. सगळी तयारी ऑलमोस्ट डन झाली आहे. नैवेद्य पूर्ण झालेला आहे. सगळं झालं आहे. आता जस्ट पूजा करते आणि खाली नैवेद्याचं घेऊन जाते. आणि येस, भेटूयात आपण एक जस्ट 5 ते 10 मिनिटमध्ये. खाली मस्त होळीची सगळी तयारी केली आहे. जस्ट पूजा वगैरे करून मग आरती झाली की येस, आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी खाण्यास मस्त रेडी आहोत. मस्त ताव मारायचा आहे आज. मला पुरणपोळी ॲक्च्युली खूप नाही आवडत, बट कटाची आमटी मला आवडते. आणि मला पुरणपोळीसोबत कटाची आमटी ही खायला आवडते. म्हणजे पुरणपोळी गोड आणि हे थोडंसं तिखट, सो ही टेस्ट अशी मस्त येते. येस, सो दिस इज माय फायनल लुक. ही साडी जी आहे ही माझ्या मदर इन लॉची आहे. माझ्या सासूबाईंची ही पैठणी आहे. जुनी आहे तशी, बट मला हिचा कलर आणि पॅटर्न हे खूप जास्त आवडतं. म्हणजे असं पॅटर्न नाही बघायला मिळत आजकाल. आणि कॉन्ट्रास्ट पिंक कलरचं ब्लाऊज घातलं वेल्वेटचं मी यावर. अँड येस, दिस इज माय फायनल लुक. चला भेटूयात मग. होळी म्हणजे काय तर हा सण वाईटावर चांगल्याचं विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. यामागे प्रामुख्याने भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची पौराणिक कथा आहे. तर हिरण्यकश्यपू नावाचा एक बलाढ्य पण अहंकारी राजा होता. त्याला स्वतःला देव मानले जावे असे वाटत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकेला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसली. मात्र विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला आणि वरदान असूनही होलिका जळून खाक झाली. याच घटनेची आठवण म्हणून वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते. 5 फेऱ्या का मारतात तर वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होण्यासाठी, समृद्धी व आपल्या आरोग्यासाठी, चांगले आरोग्य, सुख, समृद्धी आपल्याला लाभावी म्हणून, पंचतत्वांचे प्रतीक म्हणून पृथ्वी, वायू, अग्नी, पाणी आणि आकाश याचं प्रतीक मानले जाते. परंपरा आणि श्रद्धा, पौराणिक आणि सांस्कृतिक श्रद्धा. शुभ अंक हिंदू धर्मात 5 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. उदाहरणार्थ पंचामृत, पंचारती, पंचायतन. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार 3, 5 किंवा 7 देखील फेऱ्या मारल्या जातात. तसेच होळीमध्ये नारळ टाकण्याची देखील प्रमुख कारणे आहेत. अहंकाराचा त्याग. नारळाचा जसा वरील भाग हा कडक असतो आणि आत मऊ गर्व पाणी असते, हे मानवी स्वभावासारखेच आहे. होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करणे म्हणजे आपल्यातील अहंकार, राग आणि वाईट विचारांचा त्याग करणे होय. श्रीफळ हे खूप जास्त शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात कुठलीही पूजा करताना आपण नारळ अर्पण केला जातो. नारळ टाकताना सुख, शांती, भरभराट यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणजे काय, वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन. अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी नारळ घरावरून ओवाळून मग तो होळीत टाकला जातो. यामागे घरातील नकारात्मक ऊर्जा, आजारपण किंवा दृष्ट नजर निघून जावी अशी देखील श्रद्धा असते. खूप छान पूजा वगैरे झाली आहे. सगळं मस्त निवांत. आणि आम्ही बंगल्यात म्हणजे खूप कमी जण आहोत, 5-6 फॅमिली आहेत. त्यामुळे पूजा एकदम मस्त छान व्यवस्थित निवांत सगळं व्यवस्थित करता येतं. दिग्विजय पण ऑफिसमधनं आलेला, त्याच्यामुळे त्याचीही पूजा झाली. आणि मम्मी पप्पा नाही आहेत, ते गेले ट्रिपला. सो त्यामुळे आम्ही 4-5च होतो यावेळेस. पूजा निवांत झाली आहे. अँड येस, तर मग आता मस्त जेवतो अँड भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.